नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बारामतीचा पवार परिवार हा गेल्या 30-40 वर्षातलं महाराष्ट्रातलं एक मोठं सरंजामदार घराणं आहे. 3 पिढ्यांचे लोक एकाच वेळेला राजकारणामध्ये महत्वाच्या पदांवर आपल्याला कायम दिसतात. मग रोहित पवार हा तिसऱ्या पिढीतला असेल, सुप्रियाताई आणि अजितदादा हे दुसऱ्या पिढीतले असतील, शरद पवार हे पहिल्या पिढीतले आहेत. आणि जेव्हा त्यामध्ये काहीतरी खसखस निर्माण होते, अशा वेळेला अगत्याने ही सगळी पवार मंडळी येऊन सांगतात की बाकीचे भेद मतभेद सोडून द्या, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आमची कुटुंबाची नाळ कधीही तुटलेली नाही, सुटलेली नाही. आणि तरीही 1.5 वर्षापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि शरद पवारांचे जवळजवळ सगळेच्या सगळे सरदार, दरकदार, मनसबदार घेऊन अजितदादांनी सगळा पक्ष बळकावला, तेव्हा शरद पवारांनी सांगितलं होतं, यात काय नवीन नाहीये, यापूर्वी अनेकदा असं झालंय, मी परत एकदा पक्ष उभा करतो. नेहमीप्रमाणे त्यांनी परत एकदा लोकसभा निवडणुकीत पक्ष उभा केला. आणि तो पक्ष उभा करताना जेव्हा हमरतुमरीची वेळ आली, तेव्हा अजितदादा हे पवार परिवारापासून दुरावल्याचं चित्र निर्माण झालं. अगदी गेल्या वेळेला दिवाळीमध्ये, दिवाळी विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी होती, हे लक्षात ठेवा. पवार परिवार हा बाकी वर्षभर 365 दिवस 12 महिने कुठेही कसाही त्या परिवाराचा सदस्य भरकटत असेल, तरी दिवाळी हे 4-5 दिवस असे की सगळा परिवार हा बारामतीमध्ये काटेवाडीमध्ये गोविंद बागेत एकत्र जमतो. आणि हे स्वतः पवार परिवाराच्या अनेकांनी सांगितलेलं आहे. यापूर्वी आपण एक गोष्ट बघितलेली की अजितदादा यांच्या 5-6 बहिणी इन्क्लुडिंग सुप्रियाताई पवार सुळे या दादाला ती फर कॅप घातलेली असताना, लोकरी टोपी घातली असताना कशा ओवाळतात 6-6 बहिणी, याची चित्रण आपण वृत्तपत्रात फोटो म्हणून किंवा चॅनेलवर बातमी म्हणून बघितलेलं आहे. पण यावर्षी ते झालं नाही. पवार परिवार कसा सगळा एकत्र आहे, या बातम्या आल्या नाहीत. उलट बातम्या अशा आल्या की गोविंद बागेमध्ये शरद पवार आणि बाकीचा सगळा पवार परिवार जमला असताना अजितदादा मात्र काटेवाडीतल्या आपल्याच घरी होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री होत्या, मला वाटते आशाताई त्यांचं नाव आहे, सुनेत्रा पवार होत्या, मुलं होती. पण अजितदादांचं जे कुटुंब आहे ते कुटुंब गोविंद बागेत गेलं नाही. आणि त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये सुप्रियाताईंनी स्पष्टपणे सांगितलं होतं, आता वेगळी चूल मांडली गेलेली आहे. पण अचानक विधानसभेचे निकाल आले आणि निकाल आल्यानंतर अजितदादांची सरशी झाली आणि अजितदादांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार याला विधानसभेत लढवणारे शरद पवार पराभूत झाले. पराभूत म्हणजे इतिहासामध्ये सर्वात कमी आमदार निवडून आणण्याचा एक नवा नीचांक किंवा रेकॉर्ड शरद पवारांनी तयार केला. फक्त 10 आमदार. म्हणजे मी त्यांची यापूर्वी अनेकदा टवाळी गेलेली आहे की पवार गेली 40 वर्ष एकाच वर्गात आहेत, पण 54 या पाढ्याच्या पुढे शरद पवार जाऊ शकलेले नाही. ह्याचं कारण असं की काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी 1980 साली पहिल्यांदा वेगळी चूल मांडून काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली आणि तेव्हा त्यांचे 54 आमदार निवडून आले होते समांतर काँग्रेस म्हणून. मग पुढल्या काळात ते सगळे आमदार, जवळजवळ 50 आमदार, 4-5 सोडले तर, सगळेच्या सगळे यशवंतराव चव्हाणांच्या सोबत काँग्रेसमध्ये निघून गेले. शरद पवारांकडे 4 आमदार राहिले. तरी 1985च्या निवडणुकीत परत एकदा शरद पवारांनी 50 पेक्षा अधिक आमदार निवडून आणलेले दाखवले.
मग पुढे तेच स्वतः काँग्रेसमध्ये गेले, 99 मध्ये बाहेर पडले आणि परत ज्या निवडणुका लढवल्या तेव्हा एकदा 70चा अपवाद सोडला तर शरद पवार कधी 50शीचा आकडा सोडून पलीकडे जाऊ शकले नाही. आणि म्हणून 40 वर्ष हा मुलगा त्या चौथी तिसरी मध्ये पाढेपाठ करताना जो 54 या पाढ्याजवळ येऊन अडकलेला आहे, तो 54 एके 54 हाच पाढा म्हणतो, त्याच्या पुढे जात नाही. अशी टवाळी मी सुद्धा केलेली आहे. पण यावेळेला पवार साहेबांनी 54च्या पुढे जाता येत नसेल तर 10च्या पेक्षाही पुढे जाता येत नाही, हा नवा रेकॉर्ड करून दाखवला. त्यांचे अवघे 10 आमदार निवडून आले. आणि उलट ज्या लोकसभेमध्ये 4 महिन्यापूर्वी अजितदादांना बारामतीतून आपल्या पत्नीलाही निवडून आणता आलं नव्हतं, 5-6 लोकसभेच्या जागा लढवल्या, पण अवघा एक सुनील तटकरे निवडून आला. अशा अजितदादांनी विधानसभेमध्ये युतीमध्ये राहूनच 41 आमदार निवडून आणले. तेव्हा दाखवून दिलं की काकांपेक्षा माझं पारडं जड आहे. देशाच्या राजकारणात मला काही स्थान नसेल, पण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्रातल्या सत्तेच्या राजकारणामध्ये नाणं चालेल ते शरद पवारांचं नाही, तर ते अजित पवारांचं चालेल. हे अजितदादांनी जगाला दाखवून दिलं तर त्याला महत्व नाही. अजितदादांनी ही वस्तुस्थिती ही काटेवाडी आणि बारामतीच्या पवार परिवाराला समजावलेली, पवार परिवाराला समजावलेली. आणि म्हणून मग तुमच्या लक्षात येईल की रोहित पवार किंवा सुप्रियाताई या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकदम चिडीचूप झाल्या असताना रोहित पवारांच्या आईने मात्र परत एकदा दुभंगलेला पवार परिवार एकत्र यावा अशी भाषा वापरली. आपण राजकारणात नाही, पण परिवारात दुभंग नको वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. मग हीच गोष्ट सुनंदा पवार म्हणजे रोहित पवारांच्या मातोश्रीनी लोकसभा निवडणुकीनंतर का सांगितली नव्हती? तेव्हा तेव्हा सुनेत्रा पवारांचा म्हणजे जाऊबाईंचा पराभव झाला होता, नणंद जिंकली होती. हा कौटुंबिक विसंवाद जो होता तो तेव्हाही झाला होता, पण तेव्हा सुनंदा पवारांना बोलावं असं वाटलं नव्हतं. मग विधानसभेच्या कालखंडामध्ये आपला मुलगा जिंकला, रोहित पवार जिंकला, पण पुतण्या युगेंद्र पवार हरला. तर हा साक्षात्कार सुनंदा पवारना का झाला होता? आणि हे सगळं बारकाईने समजून घेतलं पाहिजे. पवार साहेब हे वयोवृद्ध कुटुंबातले परिवारातले सगळ्यात अधिक वयाचे बुजुर्ग, म्हणूनच त्यांचा शब्द परिवारात अंतिम मानला जायचा, हे खुद्द शरद पवारांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये त्यात प्रचंड फरक पडलाय. अजित पवार असोत किंवा आणखीन काही लोक असोत, त्यांनी वयोवृद्ध शरद पवारांचा शब्द झुगारलेला आहे. पक्षातल्यांनी झुगारला, कुटुंबातल्यांनी झुगारला, वेगळी चूल मांडली. आणि आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा धुव्वा उडाला आणि पुतण्या अजितदादाचा झेंडा फडकलेला असताना कमी जागा लढवल्या. काय 50-55 जागा लढवल्या, पण 41 निवडून आणल्या. आणि परत एकदा आपलं उपमुख्यमंत्रीपद अजितदादांनी टिकवलेलं आहे. आणि इथेच पवार परिवारामध्ये मोठी गडबड होऊन गेली. कारण पवार कुटुंब, पवार परिवार म्हणजे काय? सकाळसारखा वृत्त समूह, वेगवेगळ्या एजन्सीज, बारामती ॲग्रो, अनेक साखर कारखाने, विविध सहकारी संस्था, यावर पवार परिवाराचा जो कब्जा आहे, तो पवार परिवार आता 2 गटात विभागला गेला असेल तरी सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, आपल्याला सावरून घेणारे वयोवृद्ध आजोबा आहेत, शरद पवार आहेत. ही जी निश्चिंतता पवार परिवारामध्ये होती, तिला अजितदादांनी या विधानसभा निवडणुकीत तडा दिलेला आहे. की आता आजोबा शरद पवार हे केंद्र सरकार किंवा मोदी सरकारच्या मर्जीतले नाहीत, पण आपण थेट
मोदींपर्यंत जाऊ शकतो आणि मोदींच्याच आशीर्वादाने, अमित शहाच्या आशीर्वादाने आपण उपमुख्यमंत्री झालेलो आहोत. महाराष्ट्रात आपली सत्ता आहे आणि केंद्रात जी सत्ता आहे त्यांच्याशी थेट संपर्क साधणारा पवार परिवाराचा एकमेव व्यक्ती कोण असेल आज, की ज्याचा आवाज दिल्लीत ऐकला जाईल, तर तो आहे अजितदादा पवार. हे विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादांनी दाखवून दिलं आणि तिथे पवार परिवार बारामतीतला गडबडलेला आहे. कारण जे कोणी अजितदादा टोमणे मारत होते रोहित पवारला किंवा इतरांना, योगेंद्र पवार वगैरे वगैरे, की मी 25-30 वर्ष निवडणुका लढवतोय, पण कुटुंबातले आणि परिवारातले जे लोक कधीही बारामतीत फिरले सुद्धा नाहीत, फिरकले सुद्धा नाहीत, ते अचानक अचानक मला पाडण्यासाठी प्रचारात का फिरत होते, माझ्या पत्नीला पराभूत करण्यासाठी बारामतीत का फिरत होते, पायाला भिंगरी लावून फिरत होते. हा जो रोष अजितदादांचा आहे तो परिवारातल्या अनेक लोकांवर आहे, जे लोक सहसा राजकारणापासून दूर राहतात. पण या सगळ्यांना गेल्या 50-55-60 वर्षाच्या राजकारणात शरद पवारांनी आर्थिकदृष्ट्या अतिशय मजबूत करून आपल्या पायावर अर्थकारणात उभं केलेलं आहे. आणि म्हणूनच यातले बहुतांश व्यवसाय, व्यापार, बिझनेस हे सरकारची वक्र वळली तर जमीनदोस्त होऊ शकतात, धुळीस मिळू शकतात. जोपर्यंत आपलं राजकारणातलं प्राबल्य आहे तोपर्यंतच टिकू शकतील असे हे सगळे बिझनेस आणि व्यवसाय, व्यापार आहेत. आणि ते टिकवण्यासाठी आजपर्यंत एकमेव आधाराची जागा ही शरद पवार होती. शरद पवारांचा औरा, शरद पवारांची प्रतिष्ठा, शरद पवारांची आज जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये असलेली ओळख, या सगळ्यामुळे सत्तेत कुठलाही पक्ष असला तरी दबाव आणून आपण आपला मतलब साध्य करू शकतो याची खात्री पवार परिवारातल्या प्रत्येकाला होती. आणि म्हणूनच राजकारणात असोत नसोत पवार परिवारातला प्रत्येक जण हा शरद पवारांच्या मनाने गुलामीतच होता. त्या पवारांच्या राजकीय वर्चस्वाला विधानसभा निवडणुकीतून अजितदादांनी जो यशस्वीरित्या सुरुंग लावलाय, मला वाटते अजितदादांना महायुतीत आणण्याची देवेंद्र फडणवीसांनी केलेली ही सगळ्यात मोठी पवार विरोधी खेळी होती. महाराष्ट्रात तुम्हाला वर्चस्व स्थापन करायचं असेल तर निवडणुकीच्या आकड्यामध्ये, सरकारमध्ये, सत्तापदामध्ये नव्हे, तर शरद पवारांवर वर्चस्व स्थापन केलं पाहिजे. आणि म्हणून पवारांचा जो भरभक्कम पाया आहे राजकारणातला, त्यांच्या मागे उभा राहणारा बारामती, पुणे जिल्हा किंवा परिवार यामध्ये दुफणी माजली पाहिजे. या दृष्टीने मला असं वाटतं की गरज नसतानाही अजितदादांना 1.5 वर्षापूर्वी महायुतीत आणलं गेलं. कदाचित पवार साहेबांनीच पाठवलं असेल, कारण पवार साहेबांचं गणित सोपं असतं. तत्वाचं राजकारण वेगळं, सत्तेचं राजकारण वेगळं. आपलेच काही लोक सत्तेत पाठवायचे आणि सत्तेचा हिस्सा पण मागल्या दाराने आणत राहायचा आणि पुढल्या दाराने आपण राजकारणात विरोध करत राहायचं. हे पवारांचं नेहमीचं राजकारण आहे. आणि म्हणून अजितदादा गरज नसताना सुद्धा महायुतीत आले आणि महायुतीने त्यांना स्वीकारलं. लोकसभेतल्या दणदणीत पराभवानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना दूर जाऊ दिलं नाही, सांभाळून घेतलं. त्यांचा पक्ष 41 आमदार निवडून आणून प्रस्थापित करून दिला. आज अजितदादांचे 41 आमदार निवडून आलेले आपण बघतो, तेव्हा ते सगळेच्या सगळे अजितदादांमुळे आलेत असं बिलकुल नाहीये. संघ भाजप यांनी जी काही फिल्डिंग केली होती, जी काही तयारी केली होती, त्याचा फायदा महायुतीमुळे अजितदादांना सुद्धा मिळाला. पण अजितदादा हे स्वयंभूपणे आपल्या पक्षाला आपल्या पायावर उभे करत असताना आपल्या काकांचा राजकीय पाया
उखडून टाकण्याला उपयोगी ठरलेले आहेत. आणि म्हणून मी असं म्हणतो की देवेंद्र फडणवीसांनी गरज नसताना किंवा अमित शहानी गरज नसताना, संख्याबळाची गरज नसताना अजितदादांना आणून सोबत आणून 9-9 मंत्रीपद देऊन अनाकलनीय व्यवहार केला होता, अव्यापाराशी व्यापार केला होता. त्याचं कारण आपल्याला कळतं की एक प्रकारे शरद पवारांना त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये उखडून टाकायचं असेल तर तिथे पवार कुटुंबातला दुसरा कोणीतरी पक्का सबळ प्रतिस्पर्धी उभा केला पाहिजे. ते अजितदादांना उभं केलं आणि ते फक्त बारामती पुरतं नाही तर पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात शरद पवारांची जो राजकीय वारसा आहे तो अजितदादा चालवू शकतात हे लोकांच्या मनात विधानसभा निकालातून ठसवलं गेलेलं आहे. मलाही वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं या विधानसभा निवडणुकीत अजितदादांचा धुव्वा उडेल आणि गपचूप ते काकांच्या वळचणीला जातील. आता परिस्थिती उलट आहे. काकांना उघडपणे नाही तरी हस्ते परहस्ते अजितदादांना शरण यावं लागेल. आणि अजितदादा छुपी किंवा उघड शरद पवारांना मदत करत असतील तर त्याच्यावर फडणवीसांची बारीक नजर असेल. अजितदादांनी आपल्या काकांना मदत करायला फडणवीस आडवे येण्याची बिलकुल शक्यता नाही. पण ती मदत शरद पवारांना राजकारणात उभं राहायला होईल अशी होऊ देणार नाहीत फडणवीस. आणि इथेच पवार परिवार हादरलेला आहे. इथेच पवार परिवारातले जे अर्थसंबंध हितसंबंध जागोजागी गुंतलेले आहेत त्याकडे शासनाची वक्रदृष्टी वळली तर शरद पवार वाचवू शकणार नाहीत. वाचवू शकतील तर अजित पवार वाचवू शकतील. आणि अजित पवारांनी जर आपल्या परिवारातल्या कोणाला अशा अडचणीतून मदत करायची असेल तर त्याला उघडपणे घरातल्या वयोवृद्ध शरद पवारांची पंगा घ्यावा लागेल. मग त्याचं नाव युगेंद्र पवार असू शकतं, त्याचं नाव श्रीनिवास पवार असू शकतं, त्याचं नाव सुनंदा पवार असू शकतं, त्याचं नाव रोहित पवार असू शकतं. वेगवेगळे 5-50 लोक असतील. पण या सगळ्यांचे आर्थिक हितसंबंध शासकीय व्यवस्थेमध्ये अडकलेले आहेत हे विसरू नका. आणि म्हणून विधानसभा निवडणूक निकालांनी काटेवाडीच्या पवार परिवारातला एकच सदस्य मंत्रिमंडळात आणलेला आहे आणि एक मोठा सिग्नल दिलेला आहे की यापुढे तुमचे आर्थिक व्यवहार, तुमचे व्यापार बिझनेस सांभाळायचे असतील तर ते वयोवृद्ध शरद पवार सांभाळू शकणार नाहीत पण अजितदादा सांभाळू शकतील. आणि मी प्रामाणिकपणे असं मानतो की शरद पवार अशा लोकांना समजावतील की येस, व्यापार टिकला पाहिजे, पैसा टिकला पाहिजे, अर्थकारण टिकलं पाहिजे. जा अजितकडे. वेळ आली तर 2-4 मला शिव्या घाला. आजोबांच्या नादी लागून फसलो, काकांच्या नादी लागून फसलो, हेही बोलायला हरकत नाही. पण अर्थकारण टिकवा असाच सल्ला या पवार परिवारातल्या अनेकांना खुद्द शरद पवार पण देतील की जा अजितला चुचकारा. आता तोच तुम्हाला वाचवू शकतो. थोडक्यात अशी वेळ आणली जाईल की शरद पवारांची बारामतीशी आणि पवार परिवाराशी असलेली नाळ तुटू शकते. तुटू शकते. या वयामध्ये युटर्न घेणं पवारांसाठी अशक्य आहे. त्यामुळे आपण आहोत त्या तत्वाला चिकटून राहिलो. बाकीचे मला सोडून गेले. मी विचार माझे सांगाती, लोक मला सोडून जाती, असंही विस्तारित आत्मचरित्र शरद पवार पुढल्या काळात लिहितील. लोक माझे सांगाती नाही, विचार माझे सांगाती. आणि म्हणून कुटुंबातले, पक्षातले, संघटनेतले, गावातले
लोक मला सोडून गेले तर परवा नाही, मी विचारांना धरून राहिलो. विचाराला धरून आज काहीही करण्याच्या परिस्थितीत शरद पवार राहिलेले नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, या सगळ्यात मोठा महाराष्ट्राच्या राजकारणातला गेम असू शकेल की जो पवारांच्या विरुद्ध दीर्घकाळ खेळला गेला. 1.5-2 वर्ष अत्यंत संयमाने, एक एक इंच पुढे सरकत पवारांना बारामतीशी पवारांची असलेली नाळ तोडण्याचा झालेला हा खेळ मला गंभीर वाटतो. कारण बारामती म्हणजे पवार परिवार, आणि पवार परिवारातला अंतिम शब्द जो शरद पवारांचा आहे, त्याची जागा हळूहळू अजितदादा पवार घेतील. काटेवाडी, बारामती, गोविंदबाग सगळीकडे अजितदादाचा शब्द अंतिम होईल. आणि त्याचा अर्थ, साधा सरळ अर्थ, शरद पवारांची बारामतीच्या आजवरच्या राजकारणाशी नाळ तोडली जाणार. बघू काय होतं मित्रांनो. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.